नमस्कार, मी देवयानी. मुंबई तकच्या महाविजनमध्ये आपलं स्वागत आहे. राज्यात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळायला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाखो शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये रक्कम ऑनलाईन हस्तांतरित देखील केली गेली आहे. याशिवाय ड्रग फ्री मुंबई अभियान, ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह सह अन्य काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत. आधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. कर्जमुक्ती योजनेची रक्कम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये हस्तांतरित केली. निधी वितरणाला सुरुवात. राज्यात 400 नवीन जागतिक क्षमता केंद्र, 4 लाख उच्च कौशल्य आधारित रोजगार आणि 50,000 कोटींच्या गुंतवणुकीचं उद्दिष्ट. विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह 2026 देशभरातील युवकांना एकत्र आणणारा दुवा ठरेल, मुख्यमंत्र्यांनी विश्वास व्यक्त केला. ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह संपन्न, शहरांच्या विकास कामासाठी सहकार्य महत्त्वाचं असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन. कोल्हापुरात विकास कामांच्या लोकार्पणाचा धडाका, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची हजेरी. सरकार विकासासाठी कटिबद्ध असल्याची उपमुख्यमंत्र्यांकडून ग्वाही. पहिली बातमी आहे कर्जमुक्तीच्या महत्त्वाच्या निर्णयाच्या अपडेट संदर्भातली. राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 6.22 लाख पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये 5,028 कोटींची रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते थेट ऑनलाईन हस्तांतरित करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह मंत्री बाळासाहेब पाटील, मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री संजय सावकारे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी नवीन कर्ज देण्यासंदर्भातही भाष्य केलं. राज्य शासनानं सर्व बँकांना कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना तातडीनं खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिलेत, जेणेकरून शेतकऱ्यांना नव्यानं शेतीसाठी आवश्यक आर्थिक बळ मिळेल, असं फडणवीसांनी म्हटलंय. आता या योजनेच्या पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना किती लाभ मिळालाय ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात. अमरावती विभागामध्ये 1,58,146 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात 1,372.17 कोटींचा लाभ. नाशिक विभागात 1,40,089 शेतकऱ्यांना 1,209.39 कोटी रुपये. छत्रपती संभाजीनगर विभागात 1,30,934 शेतकऱ्यांना 932.61 कोटी रुपयांचा लाभ दिलाय. पुणे विभागात 1,04,061 शेतकऱ्यांना 860.97 कोटी रुपये. नागपूर विभागात 70,290 शेतकऱ्यांना 544.71 कोटी रुपये. कोकण विभागातील 18,687 शेतकऱ्यांना 108.86 कोटी रुपयांचा लाभ. एकूणच पहिल्या टप्प्यात आतापर्यंत लाखो शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळालाय. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी भारतातील आघाडीचं आणि सर्वाधिक पसंतीचं ठिकाण बनवण्याचा राज्य शासनाचा निर्धार आहे. राज्यात 400 नवीन जागतिक क्षमता केंद्र, 4 लाख उच्च कौशल्य आधारित रोजगाराच्या संधी आणि 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचं महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय. पुण्यात GCC प्रोज नेतृत्व शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे आणि वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. महाराष्ट्राला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टात जागतिक क्षमता केंद्रांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. ही केंद्र केवळ भांडवल घेऊन येत नाहीत, तर ज्ञान, जागतिक कार्यपद्धती, संशोधन व विकास, नेतृत्व आणि उच्च मूल्य आधारित रोजगार घेऊन येतात, असंही ते म्हणाले. पुण्यात विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह 2026 या 3 दिवसीय भव्य युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील तसंच देशभरातील युवकांना क्रीडा, तंत्रज्ञान, उद्योजकता आणि सांस्कृतिक क्षेत्रातील संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही कॉन्क्लेव्ह दुवा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली क्रीडा व युवक सेवा संचालनालयाची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील उपस्थित होत्या. पुण्यातील बालेवाडी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये हे राष्ट्रीय स्तरावरील युवा संमेलन होत आहे. देशातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांमधून लाखभर युवकांचा सहभाग यात असणार आहे. यामुळे योग्य नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या आहेत. आता बातमी आहे ब्रिक्स कॉन्क्लेव्हची.
मुंबईत ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह 2026चं आयोजन करण्यात आलं। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत या परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। जागतिक दर्जाच्या मुंबईत ब्रिक्स परिषदेचं आयोजन होणं ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचंही ते म्हणालेत। अनेक देशातले लोक यामध्ये पॉलिसी मेकर आहेत, नवीन टेक्नॉलॉजी आहे, नवीन नवीन आयडियाज आहेत आणि एकमेकाला इथे कॉन्फरन्समध्ये शेअर करतील, एकमेकाशी चर्चा होईल आणि त्यामध्ये जे आता क्लायमेट चेंज आहे, ग्लोबल वॉर्मिंग आहे, या जागतिक दर्जावरच्या सगळ्या समस्या आहेत आणि मग त्यातून आपल्याला कसा मार्ग काढायचा यासाठी ब्रिक्सनी आयोजित केलेली ही कॉन्फरन्स महत्त्वाची आहे। शहरांनी एकमेकांची स्पर्धा करण्याऐवजी सहकार्य आणि सक्षमीकरणावर भर दिला पाहिजे असं राज्यपालांनी यावेळी सांगितलं आणि त्यांनी या कॉन्क्लेव्हच्या आयोजनाचं कौतुक देखील केलं। आता बातमी आहे कोल्हापूरहून। कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील विविध विकास कामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजनाचा सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन केलं गेलं। हा केवळ पुनर्बांधणीचा क्षण नाही तर कोल्हापूरच्या सांस्कृतिक पुनर्जन्माचा सोहळा आहे असं सुनेत्रा पवारांनी म्हटलंय। सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि कला वैभवाची परंपरा असलेल्या या शाहूनगरीच्या अमूल्य सांस्कृतिक ठेव्याचं नव्यानं जतन, संवर्धन आणि पुनरुज्जीवन होत असताना हा खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांसाठीच अत्यंत अभिमानाचा आणि समाधानाचा दिवस आहे। महायुती सरकार कोल्हापूरच्या विकासासाठी कायम कटिबद्ध आहे अशा शब्दात यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ग्वाही दिली। या होत्या या आठवड्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच सगळ्या अपडेट्ससाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका।